नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, लोकनायक बापूजी महिला महाविद्यालय यवतमाळ. विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण भारतीय सामाजिक समस्या सेम 3मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तिसऱ्या युनिटमधला सेम 2मधला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याचे प्रकार हा भाग आज शिकवणार आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. वर्तमान काळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाची व गंभीर समस्या आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात अन्नधान्य पिकवतो, समाजातील लोकांचे पोट भरतो, परंतु शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणा, उपासमारीची वेळ होणे ही खरोखरच मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि आता सर्वांचा पोट भरणारा आपला पोशिंदा दिवसेंदिवस आत्महत्या करताना आपल्याला दिसतो. यावरून शेतकऱ्यांची परिस्थिती किती हलाखीची आहे हे विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला समजायला काही वेगळं सांगायची गरज नाही. 2 लाख शेतकऱ्यांनी 10 वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या आहे. हा जो आकडा आहे हा आपल्याला विचार करायला भाग पडतो. शेतीमालाला योग्य बाजारभाव नाही, उत्पादनाचा खर्च नाही, कर्ज काढावे लागत आहे, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी आहे. शेतकरी हवालदिल झालेला दिसतो आणि सध्या तर शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे. कारण ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आपण जगत आहोत, 2 टाईमचं पोटभर अन्न खात आहोत, त्यांच्यासाठी मात्र सरकार आजही पाहिजे त्या प्रमाणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिकवताना सर्वप्रथम आत्महत्या ही संकल्पना आपल्याला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 1960पासून आत्महत्येच्या समस्येला सुरुवात झाली. जयदेव अय्यप्पन, व्यंकटराव, एल्विन वेरियर या संशोधकांनी आत्महत्येच्या समस्येचा अभ्यास केला आहे. एमिल दुर्खीम यांच्या मते व्यक्तीने स्वतः केलेल्या ज्यांच्या सकारात्मक अथवा नकारात्मक कृतीची परिणिती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यक्तीच्या मृत्यूमध्ये घडून येते, असे सर्व मृत्यू म्हणजे आत्महत्या होय. एमिल दुर्खीमने मांडलेल्या सिद्धांतानुसार जैविक, सामाजिक, वांशिक, मानसिक, आर्थिक समस्येमुळे व्यक्ती तणावग्रस्त होतो. व्यक्तीच्या मनात नैराश्य येऊन व्यक्ती एकाएकी जीवन जगू लागते, तिला असुरक्षित वाटतं, एकटेपणा वाटतो आणि अशा कारणांमुळे ती आत्महत्येस प्रवृत्त होते. एमिल दुर्खीमने या संदर्भात आत्महत्येचे अतिशय विस्तृत आणि चांगले असे 4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. हे 4 प्रकार म्हणजे प्रमाणक शून्यतावादी आत्महत्या, दुसरा प्रकार आहे आत्मकेंद्रित आत्महत्या, तिसरा आहे दैववादी आत्महत्या आणि चौथा आहे परार्थवादी आत्महत्या. आता आपण थोडक्यात या प्रकारांचं विश्लेषण बघूया. पहिला प्रकार बघूया, प्रमाणक शून्यतावादी आत्महत्या. व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात जेव्हा प्रमाणक शून्यतेची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात काही आकस्मिक बदल येतात, आकस्मिक अडचणी येतात, आकस्मिक आर्थिक संकटे येतात. त्यामुळे व्यक्तींमध्ये दुरावा, आजारपण अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा त्याचं मानसिक खच्चीकरण होतं आणि तो मानसिक त्याचा ताण सहन न झाल्यामुळे तो आत्महत्या करतो. अशा अचानक झालेल्या बदलाशी जुळवून घेण्याची मानसिकता व्यक्ती दाखवत नाही व निराश होऊन आत्महत्येच्या वाटेने जातो. आत्मकेंद्रित आत्महत्या हा दुसरा प्रकार आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, वर्तमान काळात आधुनिक युगामध्ये स्पर्धेचं युग म्हटलं जातं. स्पर्धा, गतिमानता तीव्र झालेली आहे. व्यक्ती करिअरमागे सतत धावताना दिसतो. माझं करिअर, माझा पैसा, माझा दर्जा, माझ्या भावना, मला स्वातंत्र्य, माझ्या विचाराला स्वातंत्र्य, अशामुळे आत्मकेंद्रित व्यक्ती होत चाललेला आपल्याला आजच्या काळामध्ये दिसून येतो. आणि व्यक्ती आत्मकेंद्रित झाल्यामुळे गर्दीत राहूनही एकटाच राहतो. या विचारामुळे व्यक्ती स्वतः कुणाचे भावनिक आधार देऊ शकत नाही आणि कुणाचा आधारही बनू शकत नाही. अशावेळी त्याच्यामध्ये एकाकीपणा वाढतो, व्यक्ती नैराश्याकडे झुकतात व आत्महत्या करतात. वर्तमान काळात तरुणांच्या आत्मकेंद्रित आत्महत्याचे प्रमाण फार वाढलेले आपल्याला दिसतो. म्हणजे आत्मकेंद्रित आत्महत्या ही गंभीर समस्या आपल्याला दिसून येतो आणि आज सर्वांना आत्मकेंद्रित आत्महत्येमध्ये तरुणांची आत्महत्या सर्वाधिक होताना दिसते. कारण आजच्या तरुणाला अपयश, नकार, अपमान सहन करण्याची क्षमता न राहिल्यामुळे ते आत्महत्येस प्रवृत्त होतात. सतत व्यक्तिकेंद्रित स्वभावामुळे, व्यक्तिवादी स्वार्थी वृत्तीमुळे एकाकी व्यवहारी होतात आणि सुख दुःख वाटून घेण्यासाठी चांगले मित्र, मैत्रिणी, चांगले कुटुंब यापासून हे तरुण दूर जाताना आपल्याला दिसतं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे तरुणांची आत्महत्या वाढलेली आपल्याला दिसत आहे. दैववादी आत्महत्या. व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे चक्र खरंच सुरूच असते.
जेव्हा जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा सामना करावा लागतो तेव्हा व्यक्ती असमर्थता दाखवते आणि सतत तो निराशेमध्ये जगतो, एकाकी आयुष्य जगतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाला तो नशीब मानून प्रयत्नवादी बनत नाही. जेव्हा तो प्रयत्नवादी बनत नाही आणि नशिबाला दोष देतो, असे जेव्हा त्या व्यक्तीला वाटते तेव्हा तो आत्महत्येस प्रवृत्त होतो. स्वतः कोणतीशी कृती करून संकटांना सामना करण्याची त्याची मानसिक तयारी नसते आणि तो दिवसेंदिवस निष्क्रिय बनतो, एकाकी बनतो आणि दैवाला दोष देऊन तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. आणि चौथा प्रकार आहे परार्थवादी किंवा परहित आत्महत्या म्हणतात त्याला. व्यक्तीच्या मनात जेव्हा स्वहितापेक्षा परहिताची भावना प्रबळ असते तेव्हा व्यक्ती त्यांच्यासाठी प्राण द्यायला देखील तयार होतो. अशावेळी परहित केंद्रीय आत्महत्या जास्त घडून येतात. जसं दहशतवादी, नक्षलवादी हे खूप प्रेरित होऊन त्या समूहासाठी आपलं प्राण देतात. विशिष्ट विचारांचे अनुयायी त्यांना खूप त्या पद्धतीने त्यांच्यावर बिंबवतात आणि प्राणाची आहुती द्यायलाही तयार होतात. या प्राणाची आहुती देण्यामध्ये दहशतवादी, नक्षलवादी यांचा नक्कीच समावेश होतो. आपल्या विचारांसाठी प्राण त्यागायला तयार होणारे तरुण यामध्ये समाविष्ट असतात. जगभरातील समाजात वंश, वर्ण, धर्म, जाती, देश, विचार, तत्त्वज्ञान यासाठी बलिदान देणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या या आत्महत्येच्या प्रकारामध्ये मोडतात. याशिवाय दुर्दैवाने निराशावादी परिस्थितीमुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारी परिस्थिती उद्भवते असे म्हटलेले आहे. कार्ल मार्क्सने तर म्हटले आहे की वर्ग संघर्षामुळे अधिक श्रीमंत होत जातो तर गरीब अधिक गरीब होत जातो. या परिस्थितीला हतबलतेमुळे सुद्धा आत्महत्या घडताना दिसत आहे. बेक यांनी म्हटलं आहे, आधुनिक काळात व्यक्ती गर्दीत, समूहात असूनही एकाकी जीवन जगत आहे. कुटुंबासाठी सहकार्य, तडजोड, त्याग, आत्मीयता, परस्पर संबंध या भावनाची व्यक्ती जीवनात जास्त महत्त्व होते. परंतु वर्तमान काळात स्वार्थी प्रवृत्तीमुळे स्वकेंद्रित जीवन जगताना व्यक्ती दिसत आहे. कालांतराने तो एकटेपणा त्याच्यामध्ये वाढत आहे आणि तो नैराश्याकडे झुकलेला दिसतो. ही निराशा जेव्हा दिवसेंदिवस वाढत जाते तेव्हा विद्यार्थी मैत्रिणींनो व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होतं. म्हणून उल्रिक बेक आधुनिक समाजाला म्हणतात की व्यक्ती जीवनात कुटुंब, मैत्री, नातेसंबंध याचे महत्त्व कमी झाले आहे. व्यक्ती स्वतःच महत्त्वाचे मानू लागलेली आहे. मी म्हणजे सर्व काही. स्पर्धेची, तीव्र गतीची जीवनशैली, औद्योगिकरण, दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी, व्यक्तिकेंद्रित स्वातंत्र्य यामुळे समाजात आज फार मोठ्या प्रमाणात आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला आत्महत्येची संकल्पना मी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आत्महत्येचे एमिल दुर्कीम यांनी जे प्रकार सांगितले ते तुम्हाला समजून देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आपल्याला नक्कीच हे आत्महत्येचे प्रकार समजले असेल असे मी समजते. यानंतर आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महत्त्वाचा टॉपिक सुरू करायचा आहे. तो उद्याच्या तासिकेमध्ये आपण शेतकऱ्यांची आत्महत्या किती गंभीर आहे त्याची कारणमीमांसा करायची आपल्याला आणि त्याचे परिणामसुद्धा आणि उपायसुद्धा मी विविध तासिकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा तुम्हाला आजचे जे आत्महत्येचे प्रकार आहे असे मी समजते आणि आपली रजा घेते, इथे थांबते. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. आजच्या ज्या विश्लेषण दिलेलं आहे आत्महत्येच्या प्रकाराचं त्याच्या नोंदी घ्या आणि चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.